रुपाली ठोंबरे, सुनेत्र पवार यांची भेट टळलेली आहे. देवगिरी बंगल्यावर आज सकाळी सुनेत्र पवार यांची भेट घेऊन रुपाली ठोंबरे चाकणकर यांचा महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी करणार होत्या. मात्र काही कारणास्तव ही भेट होऊ शकलेली नाहीये. दरम्यान ठोंबरे चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी ठोंबरे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. काल सुनेत्र पवार यांना भेटून ठोंबरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली होती. रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यातला वाद विकोपाला गेल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं. चाकणकरांच्या विरोधात ठोंबरेंनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली होती. मात्र ठोंबरेंच्या आक्रमक वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे असं मत पक्षातल्या अनेकांनी व्यक्त केलेलं होतं. त्यामुळे आज त्यांना समज देण्यात येईल का याकडे लक्ष होतं. मात्र ही भेटच टळली असल्याचं कळतंय. सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जाणून घेऊया आणखी माहिती. सीमा, आज ठोंबरे पाटील आणि सुनेत्र पवार यांची भेट होणार होती, मात्र ही भेट झाली नाही असं कळतंय. नक्कीच अनुपमा, सकाळीच देवगिरी या बंगल्यावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट रुपाली ठोंबरे या घेणार होत्या. मात्र ही भेट जी आहे ती झालेली नाही. आज दिवसभरामध्ये ही भेट होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. रुपाली ठोंबरे, आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आणि त्यांच्या संदर्भात त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे. आता आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्यानंतर पक्षांतर्गत त्यांच्याकडे जो पद आहे, महिला प्रदेश अध्यक्षपद, या पदावर सुद्धा त्यांना आता राहू देऊ नका, या पदासंदर्भात या पदाचा देखील राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी या भेटी दरम्यान रुपाली ठोंबरे करणार आहेत. मात्र ही भेट जी आहे ती होऊ शकलेली नाही. सोबतच एकीकडे रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना दुसरीकडे पक्षांतर्गत ज्या मराठवाड्यातल्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि रुपाली ठोंबरे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी म्हणून मागणी जी आहे ती केलेली होती. त्यांना समज देण्यात यावी अशी मागणी केलेली होती. त्यामुळे जेव्हा ही भेट होईल तेव्हा एकीकडे रुपाली ठोंबरे या चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करतील. सोबतच सुनेत्रा पवार हे कशा पद्धतीनं ठोंबरे यांना समज देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठीक, धन्यवाद सीमा दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.